बाजारात मिळणारे एनर्जी लाडू खाण्यापेक्षा हे घरचे लाडू एकदा नक्की बनवा. यात नाही साखर, नाही गोड, नाही साखरेचा पाक, तरीही इतके चविष्ट की एक खाल्ल्यावर दुसरा नक्की खाल. नमस्कार, मी आहे अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात तुझं तू खा. आज आपण बनवणार आहोत हेल्दी, प्रोटीनने भरपूर आणि मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे खजूर शेंगदाणा लाडू. व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की लाडू वळताना मिश्रण सैल झालं किंवा लाडू फुटायला लागले तर कसं लगेच ठीक करायचं, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. हे लाडू एअरटाईट डब्यात 20 ते 25 दिवस सहज टिकतात, त्यामुळे एकदाच बनवा आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी हेल्दी स्नॅक म्हणून खावा. मी 1 किलो शेंगदाणे घेतले. आता आपण कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात. मीडियम आचेवर भाजून घ्यायचे, म्हणजे सगळे आतमध्ये पर्यंत भाजले जातात. आपले शेंगदाणे भाजले गेलेत. आता आपण एका ताटात ओतून घेऊयात. आता हे थंड करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण तुपामध्ये काजू आणि बदाम थोडेसे भाजून घेऊयात. असे मस्त तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. खूप अति जास्त नाही, थोडासा काजूला कलर आला ना की लगेच बंद करायचं. भाजून झालेत. थंड होत आहेत तोपर्यंत तुम्ही जर तुझं तू खा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मी डेट क्राऊनचे खजूर घेतलेत, 1 किलो घेतले. हे सर्व आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. आणि ह्या खजूर मधील बिया काढून घ्यायच्या. अशा प्रकारे काढून घ्यायचे. असं सर्व आपण खजूर मधील बिया काढून घेतल्यात. शेंगदाणे थंड झाले. आता आपण बारीक करून घेऊयात. खूप बारीक करायचं नाही, मोठं ठेवायचं. असं मोठं करून घ्यायचं, जेणेकरून आपले लाडू काळ्याला चिकटणार नाही. असे सर्व शेंगदाणे बारीक करून घेऊयात. आणि आता आपण तुपात भाजलेले काजू बदाम घालूयात. पिस्ता, वेलची आणि मिक्स सीड्स घेतलेत मी. हे सर्व आपण आता बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. आता खजूर बारीक करून घेऊयात. असे करून घ्यायचे. सर्व खजूर आपण बारीक करून घेऊयात. शेंगदाण्याच्या कुटामध्ये हे बारीक केलेले खजूर घालूयात सर्व. आता हे पूर्ण सर्व एकजीव करून घ्यायचं. खजूर आणि शेंगदाण्याचे कूट मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सर मधून फिरवायचं, जेणेकरून पूर्ण एकजीव होऊन जातं. हे मिश्रण मस्त होतं. आपले शेंगदाणे खूप बारीक दिसत नाहीये. असे सर्व मिश्रण आपण एकदा मिक्सर मधून फिरवून घेणार आहेत. ताटात काढून घ्यायचे. आपण आता लाडू वळून घेऊयात. मस्त लाडू आता वळून घ्यायचे गोलसर. मस्त परफेक्ट बसते ना. खजुरामुळे वेगळा गोडवा घालण्याची गरज नाही. प्रत्येक घासात खजुराचा नैसर्गिक गोडवा आणि शेंगदाण्याची छान चव मिळते. जर लाडू वळताना मिश्रण सैल वाटत असेल तर आपण भाजलेले शेंगदाणे आहेत ना जाडसर वाटून घ्यायचे. आणि जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर 2 ते 3 खजूर मिक्सर मध्ये वाटून त्यात मिसळा. त्यामुळे लाडू अगदी परफेक्ट वळले जातील.
बाजारात मिळणारे एनर्जी बॉल्स 500 ते 600 रुपयाला मिळतात, पण मी आज तुमच्यासाठी घरच्या घरी त्याहूनही चविष्ट आणि पौष्टिक शेंगदाणा लाडू बनवले आहेत. तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी तुझं तुका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.